आपण आता बघू रेशो ॲनालिसिस. तर रेशो ॲनालिसिसमध्ये त्यांनी व्हेरियस ग्रुप्स दिलेले क्लासिफिकेशन ऑफ रेशोचे. रेशोचे 3 प्रकारचे क्लासिफिकेशन केले त्यांनी: बॅलन्स शीट रेशो, इन्कम स्टेटमेंट रेशो आणि कंबाईंड मिक्स रेशो. त्यात बॅलन्स शीट रेशोमध्ये करंट रेशो आणि लिक्विड रेशो आहे. त्यानंतर इन्कम स्टेटमेंट रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग एक्सपेन्स रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो निघतो. त्यानंतर कंबाईंड मिक्स रेशोमध्ये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर आपण बॅलन्स शीट रेशो बघून घेऊ. बॅलन्स शीट रेशोमध्ये आपण फर्स्ट करंट रेशो बघू. तर करंट रेशो हे कंपॅरिझन आहे करंट असेट अँड विथ करंट लायबिलिटीचं. तर करंट रेशोचा करंट रेशो आहे 2:1. तर करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर करंट असेट्समध्ये आपला येतं सन्ड्री डेटर्स, लूज टूल्स, बिल्स रिसिवेबल, कॅश अँड कॅश बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट इन मार्केटेबल सिक्युरिटीज, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, स्टॉक अँड इन्व्हेंटरीज, प्रीपेड एक्सपेन्सेस. हे सगळे करंट असेटमध्ये येतात. त्यानंतर करंट लायबिलिटीमध्ये येतात सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, शॉर्ट टर्म लोन, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि अनक्लेम डिव्हिडंड. हे सगळे येतात करंट लायबिलिटीला. तर आपण प्रॉब्लेम बघून घेऊ त्याचा. आपण नंतर हे बाकी रेशो बघू, म्हणजे लिक्विड रेशो वगैरे. आता आपण फक्त करंट रेशो समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघू. पेज नंबर 365 वर. तर फर्स्ट आहे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला बॅलन्स शीट रेशो. अ कंपनी हॅड फॉलोइंग करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. तर आपल्याला करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज दिले कंपनीच्या. त्यात दिले आपल्याला डेटर्स दिले 60,000, क्रेडिटर्स 30,000 दिले, बिल्स पेएबल 20,000, स्टॉक 30,000, लूज टूल्स 10,000, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 आणि त्यानंतर म्हटलंय त्यांनी कॅल्क्युलेट करंट रेशो. तर आपण आता ते बघून घेऊ प्रॉब्लेम सोल्युशन करताना. बघा, बॅलन्स शीट रेशो आपण करंट रेशो आपला येतो करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज आणि आयडियल करंट रेशो आहे आपला 2:1. आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघू. इलस्ट्रेशन नंबर 1. तर त्याचं सोल्युशन बघू. तर आपल्याला त्यासाठी आधी लागणार आहे फॉर्म्युला आहे आपला करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर आपण सुरुवातीला करंट असेट फाइंड करून घेऊ. करंट असेट इज इक्वल टू. तर आता करंट असेटमध्ये जाईल आपलं डेटर्स असेट आहे, ती जाईल करंट असेटमध्ये. डेटर्स आपलं करंट असेट आहे, ते जाईल करंट असेटमध्ये. नंतर क्रेडिटर्स करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर बिल्स पेएबल आपली करंट लायबिलिटी आहे. त्यानंतर स्टॉक आपला असेट आहे. लूज टूल सुद्धा असेट आहे, ते जाईल असेटमध्ये. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आपली, ती जाईल लायबिलिटी. तर आता आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे. तर करंट असेट इज इक्वल टू फर्स्ट आहे आपल्याला दिलाय प्रॉब्लेम करंट असेट. डेटर्स आहे आपलं असेट, तर डेटर्स येईल डेटर्स प्लस बिल्स पेएबल पण लायबिलिटी स्टॉक असेट आहे आपलं, तर येईल स्टॉक. त्यानंतर लूज टूल्स आहे प्लस लूज टूल्स. त्यानंतर आता आपण त्यांची ॲडिशन
अमाऊंट लिहून घेऊ इज इक्वल टू डेटर्स दिलेले आहे 60,000 रुपीज प्लस स्टॉक दिलेला आहे आपल्याला 30,000 आणि लूज टूल्स दिले आहे 10,000 रुपीज. तर तिघांची ॲडिशन करून घेऊ 0 0 0 ॲज इट इज 10 3 आणि 1 4 आणि 6 10. तर इथे आलं आपलं करंट असेट्स आले 1,00,000 रुपीज. त्यानंतर आता फाइंड करून घेऊ आपण करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज इज इक्वल टू, तर करंट लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स दिले 30,000, क्रेडिटर्स ॲड. त्यानंतर दिले आपल्याला बिल्स पेबल, त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट, ॲड बँक ओव्हरड्राफ्ट. तर अमाऊंट लिहून घेऊ. क्रेडिटर्स दिले 30,000, बिल्स पेबल दिले 20,000 रुपीज, नंतर बँक ओव्हरड्राफ्ट दिले 10,000. त्यानंतर याची आपण ॲडिशन करून घेऊ 3 0 ॲज इट इज 0 3 आणि 1 4 आणि 3 7, सॉरी 3 आणि 2 2 आणि 1 3 आणि 3 6. तर त्याला 60,000 रुपीज, राईट. त्यानंतर आता करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला, तो येईल करंट असेट करंट रेशो इज इक्वल टू करंट assets divided by current liability. तर त्याचा फॉर्म्युला आहे, आपण करंट असेट फाइंड केले 1,00,000 आणि करंट लायबिलिटी आली आपली 60,000. त्यानंतर 0 0 कट 1 0, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10, म्हणजे तो रेशो आला 5:3 इज इक्वल टू 5:3. आला. तर आपला करंट रेशो आला 5:3, राईट. तर हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाले. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता आपण. त्यानंतर बघा इथे प्रॉब्लेम खाली दिलाय आपल्याला ॲक्टिव्हिटी 1. अ कंपनी हॅड फॉलोइंग करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. डेटर्स 90,000, डेटर्स 45,000, बिल्स पेबल 10,000, स्टॉक 40,000, लूज टूल्स 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट 20,000. कॅल्क्युलेट करंट रेशो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिले करंट असेट डेटर्स आहे, डेटर्स आपले जाईल असेटमध्ये, क्रेडिटर्स लायबिलिटीमध्ये जाईल, बिल्स पेबल लायबिलिटी साईड, स्टॉक आपले असेट आहे, लूज टूल्स असेट आहे, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी. तर हा प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर बघा करंट असेट ॲक्टिव्हिटी 1. तर करंट असेट आपण करंट असेट्स इज इक्वल टू, तर असेट मध्ये आपल्याला दिलंय डेटर्स प्लस स्टॉक आहे, स्टॉक, त्यानंतर आहे लूज टूल्स प्लस लूज टूल्स. तर तिघांची डेटर्स दिले आपल्याला 90,000, स्टॉक दिलाय आपल्याला 40,000 आणि लूज टूल्स दिले आपल्याला 20,000. तर तिघांचे ॲडिशन करून घेऊ.
30 ॲज इट इज 0 6 4 आणि 2 6 आणि 9 15 राईट. त्यानंतर करंट लायबिलिटी मध्ये दिलाय आपल्याला क्रेडिटर्स प्लस बिल्स पेबल प्लस बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट त्यानंतर क्रेडिटर्स दिले आपल्याला बघ. क्रेडिटर्स हे 45,000 रुपीज. क्रेडिटर्स 45,000 रुपीज. बिल्स पेबल आहे 10,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000. 0 0 0 5 4 आणि 1 5 आणि 2 7. ठीक आहे. त्यानंतर एक करंट रेशो इज इक्वल टू करंट assets divided by current liabilities इज इक्वल टू करंट असेट आपल्याला मिळाली 1,50,000 आणि करंट लायबिलिटी आहे 75,000. then 3 0 ॲज इट इज कट. तर पण हे 5 ने भाग जाईल 5 त्रिक 15 0 5 1 5 1 5 दुने 10 5 त्रिक 2 5 6 5 25 म्हणजे 25. पाच 1 5 उरले 2 25 5 1 5 5 दुने 5 5 25 म्हणजे 15 15 1 15 15 दुने 30 राईट. म्हणजे हे आले 2:1 इज इक्वल टू दॅट इज 2:1. हा आपला आला करंट रेशो. ठीक आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तर बघा आपल्याला आपण फर्स्ट आपल्याला दिलाय करंट असेट करंट रेशो फाइंड करायचा होता. त्यासाठी आपण फर्स्ट करंट असेट्स आपण फाइंड करून घेतले. त्यानंतर करंट लायबिलिटी फाइंड केली. त्यानंतर करंट रेशोचा फॉर्म्युला यूज करून जी अमाऊंट होती ते फिलअप केली. त्यानंतर त्याचा रेशो काढला. तर ही सिंपल मेथड आहे. या पद्धतीने एक्झामला विचारलं जातं. हा तुम्ही नक्की सॉल्व करा. अगदी इझी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एक्झाममध्ये वेळही जाणार नाही आणि एकदम इझी आहे. तर तुम्ही हा नक्की स्किप नका करू. प्रॉब्लेम प्लीज सॉल्व करा. तर आपला हा करंट रेशोचे फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओत दुसरा प्रॉब्लेम बघू.